नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मी काही तुम्हाला किचन ट्रिक सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे पहा, मी बांगड्या घेतलेल्या आहेत, त्या खूप छोट्या झाल्या तर त्या हातामध्ये जात नाही। तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, इथे पन्नी घ्यायची आहे आणि पन्नीमधून बांगड्या घालायच्या आहेत। नंतर बांगड्या काढायच्या पण असेल तर आपण अशीच पन्नी हातात घालायची आहे आणि बांगड्या काढायच्या आहे। तर ही ट्रिक पण तुम्ही वापरू शकता। आता त्यानंतर काय करायचे आहे, हा घेतलाय मी लसूण। आता तो सोलायला खूप अवघड जातो, हातामध्ये पण टोचते, बोटामध्ये पण टोचतं, जिव्हाळी लागते। त्यासाठी आपण काय करायचे आहे, इथे मी पाणी घेतलेले आहे वाटीमध्ये। तर त्या वाटीच्या पाण्यामध्ये आपण काय करायचे आहे, एक एक पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे। पूर्ण पाकळ्या टाकल्यानंतर त्या हळूहळू सोलून घ्यायच्या आहेत। आता 5 मिनटं लागायच्या ऐवजी इथे आपल्याला 2-3 मिनटामध्ये आपण त्या पूर्ण पाकळ्यांचे साल्ट काढू शकतो। तर ही ट्रिक पण तुम्ही वापरू शकता। आता तुम्हाला खूप घाई झालेली असेल तर तुम्ही ही ट्रिक पण सुद्धा वापरू शकता। तर मला घाई असेल तर मी ही ट्रिक नक्कीच वापरते। आता मी इथे हळू सोलून घेतलेलं आहे लसूण। खूप लवकर आणि 5 मिनटं आपण पाण्यामध्ये तसेच ठेवायचे आहे, जेणेकरून तो लवकर सोलला जातो लसूण। तर इथे मी पण 5-10 मिनटं असाच ठेवला आणि नंतर लसूण सोलायला घेतलेला आहे। तुम्ही असे सुद्धा नक्की करू शकता। ही ट्रिक पण तुम्हाला छान वाटली असेल तर मला नक्की सांगा। मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करून जा, लाईक करून जा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल पाहिजे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आता पुढची ट्रिक आपण पाहूया केळीची। तर इथे मी केळी घेतलेल्या आहेत आणि त्या आता काळ्या पडतात, वर जर ठेवल्या आपण सारखा हात लावून लावून काळ्या पडतात। त्यासाठी मी इथे एक दोरा घेतलेला आहे। तर तो दोरा काय करायचा आहे, बांधून घ्यायचा आहे। बांधून घेतल्यानंतर तो आपण वरती याला एक हुक लावलेला आहे, मी त्या हुकला केळी लावून घेतलेली आहे। पाहू शकता तुम्ही, अशा केळी मी बांधून घेतलेल्या आहेत। तुम्ही हे असे पण करू शकता। त्यानंतर इथे मी पन्न्या घेतलेल्या आहेत। तर ह्या पन्न्यामध्ये असे रबर बँड लावून आपण त्या पॅक करून ठेवायच्या आहे, जेणेकरून त्या डाळी मसाले वगैरे सादळणार नाही आणि ओलसर होणार नाही। तर असे पण तुम्ही करू शकता। जर तुमच्याकडे रबर बँड नसेल तर तुम्ही दोऱ्याने सुद्धा त्याला पॅक करून एका डब्यामध्ये ठेवू शकता। आता मी असे पॅक केलेले आहे आणि ते एका डब्यामध्ये पॅक बंद असे ठेवलेले आहे। तुम्ही हे पण नक्की ट्रिक करू शकता। आता मी तुम्हाला नेक्स्ट ट्रिक पण दाखवणार आहे। तुम्ही पहिले ही ट्रिक नक्की करून बघा, तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्की सांगा। हे पाहू शकता तुम्ही, मी असे पॅक बंद करून ठेवलेले आहे, जेणेकरून त्याला हवासुद्धा लागणार नाही। आता नेक्स्ट आहे कांदा। आता मी काय केले, फ्रीजचं पाणी घेतलेले आहे, इथे थंड पाणी घ्यायचं। आता कांदा कट करताना डोळ्याला खूप पाणी येते, तर त्यासाठी पहिले आपण इथे कांदा पाण्यात टाकून नंतर कट करायचं, जेणेकरून डोळ्याला पाणी येणार नाही। आता इथे मी काय केलं आहे, बेसिंग। तर आता माझ्याकडे खराब टूथब्रश होता, तर मी टूथब्रशनी, आता आपण घासणीने घासतो तर पूर्ण साईडचे घाण निघत नाही, तर त्यासाठी आपण टूथब्रशनी असे घाण निघते, जे साईडचे असे पॅक बसलेले असते घाण, ते पण बघू शकता तुम्ही कसे निघत आहे ते पण आपण काढू शकतो अशा ब्रशच्या साह्याने। याच्या साह्याने जास्त निघत नाही आपल्या घासणीने, तर त्यामुळे मी इथं एक्स्ट्रा टूथब्रश घाण झालेला होता, त्याच्या साह्याने मी इथे बेसिंग पूर्ण असे घासून घेतलेले आहे। तुम्ही असे सुद्धा करू शकता। टूथब्रश पण वाया जाणार नाही आणि आपले बेसिंग पण छान निघेल। तर पाहू शकता तुम्ही किती चकाचक बेसिंग माझे झालेले आहे। तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, याच्यातली कोणती ट्रिक आवडली तुम्हाला हे पण सांगा। आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण। चला तर मग, धन्यवाद मैत्रिणींनो, बाय बाय, धन्यवाद। परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।